हल्ल्यानंतर सैफ अली खानच्या पाठीमध्ये अडकलेल्या चाकूच्या तुकड्याचा फोटो समोर। सैफच्या पाठीवरती ऑपरेशन करून काढला चाकूचा अंदाजे 2.5 इंचाचा तुकडा। सैफ अली खान हल्ला प्रकरणामध्ये ताब्यात घेतलेला संशयित हल्लेखोर नाही, डीसीपी दीक्षित गेडाम यांची माहिती। 35 तासांनंतरही पोलिसांचे हात रिकामेच। ताब्यात घेतलेला संशयिताचा फोटो पोलीस करीना कपूर आणि केअरटेकरना दाखवणार। करीना कपूर सैफ अली खानला भेटायला लीलावती रुग्णालयात। सैफ अली खानच्या प्रकृतीला धोका नाही, आज आयसीयू मधून हलवणार। पाठीमध्ये खोल जखमेमुळे विश्रांतीचा सल्ला, लीलावतीच्या डॉक्टरांची माहिती। सैफ अली खाननं हल्ल्याच्या वेळी दाखवलेल्या धाडसाचं लीलावतीच्या डॉक्टरांकडूनही कौतुक। रक्तबंबाळ अवस्थेमध्ये एखाद्या घायाळ सिंहासारखा तैमूरला घेऊन हॉस्पिटलमध्ये आल्याची डॉक्टरांची माहिती। अभिनेता शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यात देखील झाला होता घुसखोरीचा प्रयत्न। सैफ आणि शाहरुखच्या घरात घुसणारा एकच असल्याचा पोलिसांना संशय। गोळीबार आणि दुहेरी हत्येनं बीड जिल्हा हादरला। आष्टीमध्ये जमावाच्या हल्ल्यात 2 सख्ख्या भावांची निर्घृण हत्या, तर अंबाजोगाईमध्ये जमिनीच्या वादातून हवेत गोळीबार। बारामती तालुक्यामध्ये वडिलांनीच केली 9 वर्षाच्या मुलाची भिंतीवरती डोकं आपटून हत्या। अभ्यास करत नसल्याच्या रागातून खून, पोलिसांनी अंत्यविधी थांबवून केली उत्तरीय तपासणी। वाल्मिक कराडचे दुसऱ्या पत्नीच्या नावानं पुण्यामध्ये आणखी 3 फ्लॅट। एबीपी माझाच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये माहिती समोर, हडपसरच्या एमनोरा टाउनमध्ये 2 तर खडकीला 1 फ्लॅट। पारधी समाजाच्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र देण्यातल्या दिरंगाईची होणार चौकशी। एबीपी माझाच्या बातमीची महसूल मंत्र्यांनी घेतली दखल। आजच बैठक घेऊन दोषींवरती करणार कारवाई। पुणे नाशिक महामार्गावरती मॅक्स ऑटो आणि आयशर टेम्पोचा अपघात, 9 जणांचा मृत्यू। धडकेनंतर ऑटो चेंडूप्रमाणे उडाला अशी बघ्यांची माहिती। मृतांमध्ये 4 पुरुष, 4 महिला आणि 1 बाळाचा समावेश। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा। इम्रान आणि पत्नीला अटक करण्याचे आदेश। अल कादिर ट्रस्ट प्रकरणात झाली शिक्षा। मनु भाकर, प्रवीण कुमार, डी गुकेश आणि हरमनप्रीतला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्रदान। टाळ्यांच्या कडकडाटामध्ये झाला जगभर डंका वाजवणाऱ्यांचा गौरव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।